नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझावर आपण पाहताय माझा विशेष. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव आश्रमशाळेत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनं प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे. एका 10 वर्षाच्या मुलीवर आश्रमशाळेतल्या डॉर्मिटरीमध्ये बलात्कार होतो आणि तोही अशा व्यक्तीकडून जो या आश्रमशाळेच्या स्टाफवरच नाहीये, परंतु त्याचा वावर मात्र या आश्रमशाळेत अगदी सर्वत्र आहे. ही घटना अगदी वरवर पाहणाऱ्याला सुद्धा कळेल की या आश्रमशाळेमध्ये नियमांची किती पायमल्ली होते आणि मुलींच्या सुरक्षेशी उघड खेळ सुरू होता. दुर्दैवाने खामगाव आश्रमशाळा ही अशी मुलींच्या सुरक्षेशी खेळ करणारी एकमेव आश्रमशाळा नाहीये. अशा घटना राज्यातल्या अनेक आश्रमशाळांमध्ये घडलेल्या आहेत. त्यातल्या काही घटना उघडकीला आल्यात, काही घटना अजूनही समोर आलेल्या नसतील. अनेक ठिकाणी तिथल्या मुलींची मुस्कटदाबी करून या घटना त्या ठिकाणी घडतही असतील. खामगावच्या आश्रमशाळेची मान्यता या ठिकाणी काढण्यात आलेली आहे, पण अशी मान्यता काढल्याने या चिमुकल्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचे प्रकार थांबणार आहेत का? राज्यातल्या आश्रमशाळा अशा प्रकारे लैंगिक अत्याचार करणारे अड्डे का बनतायत? हाच आहे आपला आजचा चर्चा करण्याचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आशा मिरगे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, ज्यांनी आज यामधली जी पीडित चिमुकली आहे तिची भेट सुद्धा घेतलेली होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट पल्लवी रेणके या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीला जायचं विजया रहाटकर यांच्याकडे. विजया रहाटकर, जबाबदारी कोण घेणार या घटनेची आणि या मुली सुरक्षित राहणार कशा? न्याय कसा मिळणार या मुलींना? अत्यंत निंदनीय अशी ही घटना घडलेली आहे की जेव्हा आपण ती घटना ऐकतो तेव्हा अंगावर शहारा येतो आणि संताप पण येतो. या खरं तर घटनेची जबाबदारी ही सगळ्यांनीच घ्यायला हवी आहे. ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे ह्याच्यात जर आधी लक्ष दिलं असतं तर अशा आपण अनेक घटना टाळू शकलो असतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर जी संस्था ही शाळा चालवत होती त्या संस्थेनं ह्या शाळेच्या मॅनेजमेंटनं ह्या शाळेकडे लक्षच दिलं नाही की आपण जेव्हा शासनाकडनं काही अनुदान घेतो आहोत तर त्यावेळेला हे अनुदान काही चांगलं काम करण्याकरता आपल्याला मिळतं आहे. एक चांगली संधी या निमित्तानं आदिवासी भागातल्या मुलांना शिक्षणाची मिळते आहे आणि एक चांगलं काम आपल्या हातून होतं आहे. हे काम आपण अत्यंत नेकीनं केलं पाहिजे याचं भान या संस्थांचं सुटलं. आणि म्हणून आपण जर आज पाहिलं असेल तर नाही चांगली इमारत, नाही चांगला हॉल, नाही राहण्याची व्यवस्था, नाही व्यवस्थित दारं आणि त्याला लावणाऱ्या कड्या, की नाही टॉयलेट्स, बाथरूम आणि सुरक्षेचा पत्ताच नाही. अशा पद्धतीनं आपल्यासमोर हे सगळं चित्र आलं. आणि जो कोणी माणूस त्या रोलवरच नाहीये, ज्याचा खरं तर त्या शाळेमध्ये वावर असण्याचं काहीच कारण नाहीये, त्या माणसाचा तिथं वावर होतो. शाळेचं जे प्रशासन आहे हे त्या माणसाला अलाव करतं आणि तो तिथं काम करतो आहे. ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवाची अशी गोष्ट आहे. ज्या पद्धतीनं या शाळेनं खेळ केला, या शाळेनं इतक्या वाईट पद्धतीनं मनमानी पद्धतीनं काम केलं, त्याचप्रमाणे ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये प्रशासनानं सुद्धा या सगळ्या लोकांवर नजर ठेवणं, शाळा कसं काम करत आहे. विजया रहाटकर, आज दिवसभर त्या मुलीची 2 दिवस त्या मुलीची ज्या पद्धतीने फरफट होतीये, तिला तपासणीसाठी इकडून तिकडे फक्त टोलवलं जात आहे आणि सरते शेवटी एका पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तिची तपासणी होते. मला वाटतं आशा मिरगे त्यावरती जास्त प्रकाश टाकू शकतील. आशा मिरगे, परवा रात्री 3 तारखेला रात्री 10 वाजता असा एक फोन आला की बा तिला तपासणीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला आणलेलं आहे. घटना हिवरखेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मधली. त्यात खामगाव तालुका जिथे सिव्हिल हॉस्पिटल आहे. मग मुलगी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला कशी, तर लेडी मेडिकल ऑफिसर नाही आहे. आय रश देअर, म्हणजे मी तिथे गेले आणि पाहिलं तर असं लक्षात आलं की तिथे एक पुरुष मेडिकल ऑफिसर तिची तपासणी करतोय. बर, रात्रीचे 11:30 पावणे 12ला. आणि ती मुलगी अक्षरशः थरथर करत होती. आणि मी तिला नंतर विचारलं की बाळा तू का असं वागते, म्हणजे काय झालं तुला, कशाला घाबरते? तर तिचं वाक्य अक्षरशः म्हणजे खरंच आता विजयताई म्हणाला कसं निंदनीय आणि अतिशय डिस्गस्टिंग शब्द, की मला असं वाटलं माझ्या जवळ येताना हा पुरुष माझ्याशी तेच करतो जे इतू सिंगनी केलं. बर. आणि तिचं एज डिटर्मिनेशनसाठी त्याला 3 डिपार्टमेंटची अजून गरज होती. एक फिजिओलॉजी डिपार्टमेंट, एक डेंटल डिपार्टमेंट आणि एक रेडिओलॉजी डिपार्टमेंट. हो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला इमर्जन्सी हे 3 डिपार्टमेंट उघडे असणं अपेक्षित आहे. हो. आणि तरी सुद्धा मुलीला 55 किलोमीटर दूर पाठवलं वापस आणि काल पुन्हा बोलावलं.
म्हणजे 2 पोलीस अधिकारी कर्मचारी, 2 महिला पोलीस आणि सगळं हे यंत्रणा आपलं इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे 55 किलोमीटर होते आहे. बर. आणि कशासाठी? तर तिचं एज डिटर्मिनेशन राहिलं. मग खामगावच्या मेडिकल ऑफिसर काय करतात आणि शासन ऐकत नाही, प्रशासन काही करत नाही. मग शासन काय करतंय? शासनाचं लक्ष देणं काम आहे की नाही? हो. जर प्रशासकीय अधिकारी काही करत नाहीत, प्रशासन लक्ष देत नाही, संस्था काही करत नाही, संस्था लक्ष देत नाही, तर शासन काय करत होतं? म्हणजे कालही मी जेव्हा तिथे गेले तर बालकल्याण समितीच्या कोणाचा पत्ता नव्हता. बर. कालही मी दिवसभर खामगावला होते. बर. विजय रहाटकर, हे आणि सर्व त्या दरम्यान घटनाक्रम आता या 5 आशा मिरगेनी पोलिसांना आपल्याला बोलावलं. सांगितलेलं आहे की या काय 5 परिस्थिती पोलिसांपैकी त्या 3 चिमुकलीवरती आली. गंभीर परिस्थिती आहे ही. आपण दुर्दैवीने हे नीच कृत्य तिच्यासोबत झालेलं आहे. दुर्दैवी आपण म्हणूया नको, हे दुष्कृत्य आहे. पण अशी परिस्थिती आज ती मुलगी त्यानंतरही फेस करते प्रशासकीय यंत्रणांची. तुमच्यापर्यंत यातली कोणतीच खबरबात आलेली नाही की तुम्ही आढावा घ्यायचा प्रयत्नच केला नाही? नाही, मुळात असं आहे की आम्ही आढावा घ्यायचा प्रयत्न केला नाही असं म्हणणंच खूप चुकीचं आहे. बर. ज्या वेळेला ही घटना घडली तेव्हापासून राज्य महिला आयोगाचं या संपूर्ण विषयाकडे लक्ष आहे. आम्ही पोलीस काय कारवाई करत आहेत, प्रशासन काय करत आहे हे आम्ही बघतोच आहोत. आशाताई सुद्धा आयोगाच्या माजी सदस्य आहेत, त्यामुळे कशा पद्धतीने आयोग काम करतं हे त्यांना माहिती आहे. पहिल्यापासून आम्ही बघतो सुद्धा आहोत. ज्या गोष्टीचा उल्लेख आता आशाताईने केला, खरं तर असं होणं सुद्धा दुर्दैवी आहे. पण यामध्ये आपण मी काही कोणाची बाजू घ्यायला किंवा विरोध करायला इथं बसते नाही. आयोगाची अध्यक्ष म्हणून निपक्षपातीपणे समोर काय येत आहे हे बघणं माझं काम आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा मी या विषयावर मी विचारलं की हे असं का झालं आहे किंवा 2 दिवस त्या मुलीची मेडिकल का होत नाहीये, तेव्हा काही विषय सुद्धा माझ्या समोर आलेले आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तिथं एक तर महिला मेडिकल ऑफिसर नव्हती, त्या एकच ऑफिसर तिथं आहेत आणि ज्या कामानिमित्तानं कुठं बाहेर गावी गेल्या होत्या. आणि याच्याशिवाय तिचं एज डिटेक्शन सुद्धा करणं गरजेचं होतं, जी फॅसिलिटी तिथे नव्हती आणि म्हणून तिला अकोल्याला पाठवावं लागलं. मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या त्रुटी होतात, ह्या त्रुटी सुद्धा कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. पण प्रश्न फक्त या त्रुटींचा नाहीये. प्रश्न मुळामध्ये अशा घटना का होतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि अशा घटना वारंवार होत राहत आहेत किंवा आणि त्यामध्ये आम्ही काय भूमिका बजावू शकतो, आम्ही या घटना थांबवण्याकरता आम्ही काय पावलं उचलू शकतो, एकत्र येऊन आम्ही काय काम करू शकतो, याचा सुद्धा वेध घेणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. घटना थांबवणं हा खूप आपण व्यापक विचार करतोय. आपण या घटनेपुरता सध्या तरी या चर्चेच्या पूर्वार्धामध्ये आपण विचार करूया की या घटनेमध्ये ही मुलगी, तिचं कुटुंब हे पूर्णपणे भयभीत झालेलं होतं. महिला आयोगाचा किंवा शासनाचा कोणी प्रतिनिधी त्यांच्याबरोबर का नव्हता, त्यांना मदत करायला, त्यांना गाईड करायला? किती भेदरलेले असू शकतील ते, विशेषतः ती मुलगी. अवघ्या 10 वर्ष वय आहे तिचं. नक्कीच मुलगी अतिशय घाबरलेली आहे. पण या सगळ्यात जसं मी आता म्हणलं की महिला आयोग तिच्यासोबत आहेच आहे. त्या विषयामध्ये महिला आयोग काम करतो आहे. मी आज त्या मुलीची, तिच्या कुटुंबाची आणि बाकी सगळ्या लोकांची मी जाऊन भेट घेतलेली आहे. ह्याच्या पुढे सुद्धा त्या मुलीला अजून सुद्धा तिची मानसिक स्थिती नीट होण्याकरता तिला अजून मदत लागणार आहे. आणि तिचं काउन्सिलिंग करण्याकरता, तिचं मानसिक संतुलन नीट राहण्याकरता, तिने नॉर्मल होण्याकरता महिला आयोग यापुढे सुद्धा काम करत राहणार आहे. किंबहुना आमचं ते कामच आहे आणि ती जबाबदारी आम्ही समजतो आणि ही संपूर्ण जबाबदारी घेऊन आम्ही पुढे जाऊ. एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीला ज्यावेळेला एखादी अडचण येते, 2-4 फोन फिरतात आणि सगळी सूत्र हलायला लागतात. महिला आयोगाकडे एवढी अथॉरिटी आहे का की 1 किंवा 2 फोन फिरवले की अशा पद्धतीने त्या मुलीच्या मागे अख्खी प्रशासन यंत्रणा उभी राहू शकते, की महिला आयोगाकडे ही अथॉरिटी नाही? विजया रहाटकर. नक्कीच महिलांच्या सुरक्षेकरता, त्यांच्या सन्मानाकरता जे जे काम करायचं आहे ते सगळं काम महिला आयोग करू शकतो. आणि म्हणूनच आज जी घटना आहे, आज या विषयावर आपण आज बोलतो आहोत, त्यावेळेला आम्ही सरकारला विचारलंय की अशा पद्धतीने अत्याचार होत आहेत आणि प्रशासन काय करत आहे.
प्रशासनानं याच्यामध्ये काळजी का घेतलेली नाहीये. ज्या संस्थांना तुम्ही अनुदान देताय त्यांना काही फक्त कुरणच रण्याकरता म्हणून तुम्ही अनुदान दिलेलं नाहीये, त्या संस्थांच्या कारभारावर आपण नजर का ठेवली नाही हे आम्ही आज सरकारला म्हटलेलंच आहे. आणि याच्यासोबत आम्ही सरकारला हे पण आज म्हटलं आहे की अशा सगळ्या संस्था ज्या संस्थांच्या मध्ये मुलींची सुरक्षा किंवा त्यांची शिक्षणाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था या तुम्ही नीट करू शकत नाहीत, अशा सगळ्या संस्था बंद झाल्या पाहिजेत, त्यांची अनुदानं बंद झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने मुलींच्या आयुष्याशी खेळलं नाही पाहिजे. आणि याकरता सरकारनं ताबडतोबीने पावलं उचलली पाहिजे हे आज महिला आयोगानं या संदर्भात वैयक्तिक तुम्ही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा किंवा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी तुमचं वैयक्तिक काही बोलणं झालं, यावर काय करता येईल किंवा आणखीन काय केलं पाहिजे, त्रुटी काय आहेत या संदर्भात? माझं नक्कीच बोलणं झालेलं आहे. ज्या वेळेला परवा सकाळी ही सगळी घटना समोर आली त्यानंतर मी आपले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्याशी पण मी चर्चा केलेली आहे. याच्यासोबतच त्या विभागाचे आपले असलेले मंत्री पांडुरंगजी फोंडकर यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं होतं, नाथाभाऊंशी माझं बोलणं झालेलं होतं. आणि या संपूर्ण विषयामध्ये पोलीस काय काम करत आहेत त्याच्यावर सुद्धा आमची नजर होती. त्याच पद्धतीनं मी या विषयाकरता याचं गांभीर्य लक्षात घेऊन, कारण हा अत्यंत आपल्याला क्लेशकारक आणि संताप आणणारा असा हा प्रकार असल्यामुळे काल सकाळी मी माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्यांना हा संपूर्ण परिस्थिती त्यांना मी विशद केलेली आहे. परंतु त्यांना अर्थात ही परिस्थिती आधी माहिती होती, ते संपूर्ण या बाबतीमध्ये अवेअर होते आणि म्हणून परवाच एसआयटीची स्थापना पण झालेली आहे. आणि या संपूर्ण विषयावर मी काल मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करून आलेली आहे. त्यामुळे महिला आयोग याच्याबद्दल अत्यंत संवेदनशील आहे आणि आम्ही याच्या पुढे सुद्धा आम्ही काम करत राहू. ठीक आहे. ऍडव्होकेट पल्लवी रेणके, आता आशा मिरगे यांनी परिस्थिती आखोदेखी हाल तुम्हाला सांगितला आणि विजया रहाटकर स्वतः अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांनी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत, पुरेशा आहेत ह्या त्या मुलीवरती जी परिस्थिती आज आलेली तिच्या नशिबी आलेली आहे, पुरेशा आहेत का या उपाययोजना? आणि ज्या पद्धतीने तिला पाठिंबा मिळतोय किंवा फरफट होतीये तिची, डज शी डिझर्व दॅट? नक्कीच नाही. कसं आहे की पहिल्यांदा तर आपण या घटनेचा निषेध सर्व स्तरातून झाला पाहिजे. केवळ ती ज्या समाजातली आहे त्या समाजाने नाही, तर आपण बघतो की निर्भयासारखं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा लाखोचे संख्येने लोक रस्त्यावर आले आणि तिच्या न्यायासाठी लढले. ते एक आदिवासी समाजातल्या असतील किंवा एक महिला, आपण मला असं वाटतं की कुठल्याही जाती धर्माचं नाही, पण एक मुलगी जिच्यावर अशा प्रकारचा अत्याचार होतो तिच्या मागे स्वयंस्फूर्तीने एक सामाजिक संघटना, शासन, महिला आयोग यांनी तिला पाठबळ दिलं पाहिजे. पाठबळ म्हणजे कसं की जोपर्यंत तिला स्वतःला वाटत नाही, तिला सिक्युअर फील होत नाही की मी सुरक्षित आहे, तोपर्यंत ती सुरक्षित नाही. मग महिला आयोग असू देत, पोलीस प्रशासन असू देत, नाही तर सरकार असू देत, त्यांनी कितीही म्हटलं की बाबा आम्ही तिला पाठबळ देत आहोत, पण ते कुठेतरी नक्कीच अपुरे आहे जोपर्यंत पीडित स्वतःला सुरक्षित समजत नाही. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की या ज्या मुलीवर अत्याचार घडलेला आहे, म्हणजे शाळेमध्ये न्यूजमध्ये मध्यंतरी असंही दाखवलं होतं की हिच्यासारख्या अनेक मुली शाळेमध्ये आहेत की ज्यांच्यावर अशा प्रकारचा अत्याचार घडलेला आहे किंवा घडला असू शकतो, तर ते पुढे तपासात येईल. पण याची जबाबदारी कोण घेणार असा जेव्हा पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा विजयाताईंनी सांगितलं की संस्था चालकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे नक्कीच जायज आहे की संस्था चालक जेव्हा एखादी शाळा म्हणजे मुला मुलींना शिकवण्यासाठीचं एक शाळा म्हणून साधन आहे ते आणि त्याच्या मार्फत पुढची पिढी घडवत असते, तेव्हा संस्था चालकांनी यांच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. पण एक यंत्रणा नावाची पण चीज आहे, कारण का जेव्हा आपण संस्थेला अनुदान देतो सरकार, तेव्हा सरकारचं पण तेवढंच काम जबाबदारीचं आहे की त्या संस्था दिलेल्या नियमाप्रमाणे आणि जे अनुदान घेत आहेत त्याच्याप्रमाणे मुला मुलींपर्यंत ते पोहोचवत आहेत की नाही, तिथे सोयी सुविधा आहेत की नाही, आणि त्याच्यासाठी वेगवेगळे अधिकारी हे नेमलेले असतात. तर त्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शाळेत जाऊन ते तपासणं हे महत्वाचं आहे. म्हणजे एकूणच सरकारची पण एक खूप मोठी जबाबदारी आहे की बाबा अगर जर संस्था ते काम करत नाहीये तर त्या संस्थांना वेळीच रोखणं किंवा वेळीच त्यांना ताळ्यावर आणणं. तर मला असं वाटतं की हे घडलं नसतं. एक तर जेवढं दुर्गम भागामध्ये शाळा असतात ना तिथे जास्ती सुरक्षिततेची गरज असते. जर आपण तालुक्याच्या लेवलवर असू किंवा शहरामध्ये असू तर तिथे सुरक्षिततेची तेवढी गरज नाही जेवढी दुर्गम भागातल्या शाळांमध्ये आहे. दुर्गम भागातल्या शाळांमध्ये तर शिकवायला शिक्षक मिळत नाहीत, मुश्किलीने शिक्षक मिळतात. आणि आपण सरकारने धोरण केलेलं आहे की बाबा आदिवासी, दलित, ओबीसी, ग्रामीण भागातला वंचित समाज, गरीब समाज यांच्या मुलामुलांनी शाळेत जावं, मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढावं म्हणून आपण वेगवेगळ्या प्रोत्साहनपर योजना करतो.
आणि त्या योजनांचा लाभ एक तर अवेअरनेस क्रिएट करून आपण त्या मुलींना शाळेत येण्यासाठी उद्युक्त करतो. आणि जर एखादी घटना अशी एका मुलीवर घटना घडते ना, तेव्हा अशा घटनेचा जवळजवळ म्हणजे 500 ते 1000 मुलींवर परिणाम होत असतो ग्रामीण भागातल्या. कारण का आई वडील जे असतात ते कचरणार की बाबा आपल्या मुलींना आपण लांबच्या शाळेमध्ये नको घालायला पाहिजे, आश्रमशाळेत नको, त्यापेक्षा शिक्षण बंद केलेलं आणि घरी बसलेलं बरं आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण सक्तीचा शिक्षणाचा कायदा करतो ना, तेव्हा त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षिततेचाही कायदा केला पाहिजे. म्हणजे त्यांना मोकळ्या वातावरणात, सुरक्षिततेच्या वातावरणात शिक्षण कसं मिळेल याचा सुद्धा विचार मला असं वाटतं केलं पाहिजे. आणि तो सरकारच नाही, नक्कीच ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि याचबरोबर म्हणजे त्यांना सुरक्षित वातावरण पल्लवी रेणके हवंच आहे जसं तुम्ही सांगताय. त्याचबरोबर क्वालिटी चेक्स सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. या ठिकाणी जो स्टाफ आहे त्याचं चारित्र्याची चाचणी यापूर्वी झालेली आहे का त्याला त्या ठिकाणी अपॉइंट करण्याच्या आधी, हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर महिला आयोग जो यावरती लक्ष ठेवून असतो, त्यांनी अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सरकारला फैलावर का घेऊ नये, हा सुद्धा प्रश्न. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. बघत रहा एबीपी माझा. तुम्ही पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे बुलढाण्यातल्या खामगावमध्ये आश्रमशाळेत ज्या पद्धतीनं चिमुकल्यांवरती बलात्कार करण्यात आला त्या घटनेविषयी. आशा मिरगे, यामध्ये एक मुद्दा असा आहे की या घटनेमध्ये हा जो आरोपी आहे इत्तू सिंग, हा याच शाळेमधला माजी विद्यार्थी, हा या शाळेला विद्यार्थी मिळवून द्यायचा. ज्या विद्यार्थ्यांची संख्या जितकी जास्त तितकं त्या शाळेला अनुदान जास्त मिळायचं. म्हणजे अशी कुठेतरी हे एक सेंट्रल लिंक्स होते आणि त्यामुळे त्याचा मुक्त वावर त्या शाळेमध्ये होता. कुठेतरी आश्रमशाळा सुद्धा याच दुष्टचक्रामध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे हीच नव्हे, इतरही अनेक शाळांमध्ये कदाचित हीच परिस्थिती असू शकते. एजंट म्हणून काम करत होता तो. अगदी असू शकते. हो, एजंट म्हणून काम करत होता. तिथल्याच मोताळा तालुक्यातला आहे तो. त्याच्या आजूबाजूला सगळे आदिवासी एरिया आहे. पाड्यापाड्यांवर जाऊन गरिबी असल्यामुळे तुमच्या मुलांना इथे खायला मिळत नाही, तिथे तुम्हाला 2 वेळा जेवण मिळेल, कपडे मिळतील असं म्हणून तो मुलं आणि मुली तिथे आणायचा. 900 रुपये महिना मिळतो, त्यातला काय घापला करायचा तो करायचा. आणि रीतसर त्यांचा एजंट म्हणूनच तो काम करायचा. आणि म्हणूनच त्याचा मुक्त संचार ते संस्थाचालक सुद्धा तिथून थांबवू शकत नव्हते. ही फॅक्ट आहे. दुसरं, मला आता विजय त्यांनी सांगितलं होतं की फिमेल डॉक्टर खामगावला नव्हती म्हणून अकोल्याला पाठवलं. पण त्यांच्या माहिती करता सांगते की अकोल्याला सुद्धा मेल डॉक्टरने तिची तपासणी केली, विच इज व्हेरी ऑब्जेक्शनेबल. आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जे काम केलेलं आहे ते अगदी अभिनंदनीय आहे. पण दुर्दैवाने ही घटना घडल्यावर पोलीस त्याच्यात येतात. आणि त्याचप्रमाणे आता ही मुलगी पाड्यावर पाठवल्या जाईल, पोलिसांचं सगळं काम झालं की तिथल्या तिच्या सुरक्षेचं काय. हे जे टगे असलेले संस्था चालक आहेत हे तिच्यावर प्रेशर आणून तू केस मागे घे, तुम्ही पैसे घ्या, तुम्ही साक्ष खोटीची द्या, गैरसमज झाला असं म्हणा, असे प्रकार सुद्धा जवाहर नवोदयमध्ये झालेले मी पाहिलेले आहेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय, आत्ताच मला माहिती मिळालेली आहे ब्रेकमध्येच, की दुसरी मुलगी जे 5 मुलींची नावं घेतली होती त्यातल्या दुसऱ्या मुलीची मेडिकल झाली आणि ती पॉझिटिव्ह आली आणि तिने दुसऱ्या मुलीने गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे आता 2 मुली समोर आलेल्या आहेत. काल मी ज्या 5 पोरींना भेटली त्यातल्या एका दुसऱ्या मुलीने सुद्धा आता गुन्हा दाखल समोर आलेला आहे. आणि महत्वाचा विषय असा आहे की आपण जेव्हा इथे महिला अधिकारी कर्मचारी, पुरुष अधिकारी कर्मचारी देतो, त्यांचं चारित्र्य तुम्ही तपासणार एकदा, बरोबर आहे, एकदा तपासून त्यांचं चारित्र्य भागणार नाही. पल्लवीला मला सांगावंसं वाटतं की दरवर्षी त्यांचा एखादा एक फॉर्म किंवा एक बनवून, कारण तिथे गेल्यानंतर याच्यात जो इझी मनी आहे या सगळ्यांना मिळणारा, तोच मुळात त्याचा कॉज आहे असं मला वाटतं. आणि यातली जी इनसेन्सिटिव्हिटी ऑफ दी आजूबाजूचे लोक आहे, म्हणजे प्रॉपर साईक टेस्ट झालेली असली पाहिजे. मानसिक दृष्ट्या तो माणूस किती खंबीर आहे अशा आश्रमशाळा चालवण्यासाठी याची टेस्ट झाली पाहिजे. हे एक अत्यंत महत्वाचं आहे. विजया रहाटकरांना काही मुद्दा मांडायचा होता. विजया रहाटकर. मला खरं तर आशाताईंचं मला अभिनंदन करायचं आहे की त्या ताबडतोबीने तिथं गेल्या आणि त्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं. पण यासोबत मला हेही सांगावं वाटतं की जी माहिती त्यांना मिळालेली आहे ती माहिती तशी नाहीये. त्या मुलीची जी मेडिकल झालेली आहे ही मेडिकल पुरुष डॉक्टरने नाही केलेली, ती त्या महिला डॉक्टरांनीच ती केलेली आहे आणि त्यानुसारच ते काम झालेलं आहे. पण या सगळ्यामध्ये मला हे पण सांगायचं आहे की तिची मेडिकल झाली. आता जसं आता त्यांनी सांगितलं की दुसऱ्या मुलीने सुद्धा तक्रार केली आणि तिची पण मेडिकल झाली, ती पॉझिटिव्ह आली, असे पण आता आपल्या समोर येत आहे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट वारंवार दिसते आहे की
ज्या जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तींनी याच्यामध्ये कुठंच बघितलेलं नाही, कुठंच काम केलेलं नाहीये. म्हणजे एक वेळेला जो माणूस शाळेमध्ये मुलं आणून देतो, जो शाळेमधला कुणीही नाहीये, ज्या पेरोलवर नाही, ज्याचा काही संबंध नाहीये, तो त्या शाळेमध्ये राहतो, अधिकृतरित्या तो राहतो, त्याला संस्था कंट्रोल करत नाहीये. ज्या वेळेला अशी एक घटना समोर येते आहे, ते शाळेच्या प्रशासनाला कळून ती शाळा त्याच्यावर पांघरून घालते. म्हणजे नाही त्या मुलीला तक्रार करायला मदत करत आहे, नाही तिला धीर देते, नाही त्याला बाजूला करत आहे. हे सगळं जसच्या तसंच पुढे सुरू राहतं आणि नंतर त्या मुलीवर पुन्हा अत्याचार होत राहतात. मला असं वाटतं की ह्या ज्या वृत्ती आहेत त्या संस्था चालकांच्या, शाळांच्या म्हणून असतील किंवा ह्याच्यामध्ये यंत्रणा ज्या ज्या काम करतायत, अगदी सरकारी यंत्रणा सुद्धा, त्यांनी त्या त्या वेळेला त्यांचं काम न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी वाढीस लागल्या. या सगळ्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट सुद्धा अशी आहे की जो तिथे शिपाई म्हणून काम करतो आहे तो माणूस शिपाई म्हणून कधी आलाच नाही. तो माणूस पुढे सरपंच झाला. आज तो सरपंच म्हणून तो मिरवतो आहे आणि त्यांनी थातूर मातूर थोडेसे पैसे देऊन एखाद्या माणसाला आपल्या जागेवर कामाला ठेवलेला आहे. हा केवढा मोठा गुन्हा आहे. या वृत्तीला काय म्हणायचं की ज्या वेळेला शासन तुम्हाला, खरं तर आपल्याला माहिती आहे की काही वर्षांपूर्वी जे आदिवासी भागातले जे लोक आहेत यांचं शिक्षणाचं प्रमाण अत्यंत कमी होतं, नगण्य होतं. या ज्या आश्रमशाळा झाल्या त्यांनी याच्यामध्ये एक मोठं योगदान दिलेलं आहे की हळूहळू या मुलांना फॅसिलिटीज मिळायला लागल्या, त्यांना राहायची काही व्यवस्था व्हायला लागली, त्यांना शिक्षण मिळायला लागलं. आणि आज जर आपण बघितलं असेल तर हा जो शिक्षणाचा जो रेट अतिशय कमी होता तो वाढत वाढत आज जवळपास 60% जाऊन नक्कीच आश्रमशाळांची गरज चांगलं काम करण्याची गरज आहे आश्रमशाळांची. कारण आदिवासी पाड्यांमध्ये दूर दूरवर समाजाच्या आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरात जी मुलं आहेत त्यांच्यासाठी अशा गोष्टींची गरज आहे. मात्र आशा मिरगे आणि विजया रहाटकर, तुम्ही दोघीही महिला आयोगाचा तुमचा अनुभव आहे, एक आजी आहेत एक माझी आहेत, दोघींनाही माझा एक प्रश्न असा आहे, आज आपण गुगलवरती जाऊन फक्त आश्रमशाळा बलात्कार एवढं सर्च जर टाकलं, घटना काय काय घडलेल्या आहेत गेल्या काही वर्षात अक्षरशः त्यांची यादी येते. छोट्याशा घटना मी फक्त 2015 माण तालुक्यातल्या आश्रमशाळेमध्ये घटना, 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. नाशिकच्या पळसण्यामध्ये 2012 मध्ये सामूहिक बलात्कार मुलीवरती. सामोडे तालुका साक्री जिल्हा धुळे 2014 मध्ये या आश्रमशाळेमध्ये मुलीवरती बलात्कार झालेला आहे. अनेक घटना, यादी आहे आता माझ्याकडे. अशा घटना गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. महिला आयोगावर असताना तुमच्यापैकी एकानाही असं वाटलं नाही की अशा आश्रमशाळांचा क्वालिटी चेक साठी काहीतरी केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा आशा मिरगे. तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही लिहिलं होतं आणि एक महिलांची कमिटी स्थापन केली होती. महिला आमदार पण त्यात होत्या. त्यात विद्याताई चव्हाण आहेत, नीलम गोरेताई आहेत आणि या सगळ्यांनी त्याच्यात आश्रमशाळांमध्ये जाऊन त्याची तपासणी करावी असा एक टाइम टेबलही ठरवलेला. पण नंतर आमचं टेन्युअर संपलं. पुढे काय झालं मला माहिती नाही. पण आश्रमशाळांच्या अकाउंटेबिलिटी म्हणजे मुलींची सुरक्षा, मुलींना मिळणाऱ्या सोयी, कारण तुम्हाला मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की तेव्हा ज्या ज्या आश्रमशाळांमध्ये मी जाऊन पाहिलं त्यांना सॅनिटरी नॅपकिन पॅड मिळत नाहीत, त्यांना दुखलं खुपलं तर दवाखान्यात नेल्या जात नाही, त्यांना गोळ्या मिळत नाहीत आणि त्यांना साबण मिळत नाही आंघोळीला. अशा बऱ्याच गोष्टी त्यावेळेला लक्षात आल्या होत्या आणि एक कमिटी स्थापन करण्याची आम्ही मांग पण केली होती आणि त्यानंतर ती स्थापन पण झाली होती. आमदार पण होत्या महिला त्यात, इथपर्यंत असं मला माहित आहे. आणि त्यावेळेला जवाहर नवोदय अकोला, जवाहर नवोदय वर्धा, तपोवन अमरावती. विजया रहाटकर, आता आशा मिरगेंनी त्यांच्या टेन्युअरमध्ये काय काय झालं हे सांगितलं. पुढे त्याची कंटिन्युइटी कशी झाली? झालीच नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे म्हटलं की अशा पद्धतीची काही व्यवस्था असली पाहिजे हे मला बिलकुलच मान्य आहे. आधीच्या काळामध्ये आशाताईंनी सांगितलं की त्यांनी असे काही प्रयत्न केले होते. 6 महिन्यापासून मी अध्यक्ष म्हणून आहे आणि या काळामध्ये माझे ज्या महिलांचे महिला गृह आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी, त्यानंतर तुरुंगामध्ये ज्या महिला कैदी आहेत त्यांच्याकरता माझ्या व्हिजिट झाल्या होत्या. आता हा योगायोग आणि ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की गेल्या महिन्यामध्ये 27 तारखेला आम्ही एक मीटिंग केली आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आश्रमशाळांच्या पण खूप तक्रारी वाढतायत आणि यांच्याकडे आता ताबडतोबीने
बघणं गरजेचं आहे. बर. आणि म्हणून आम्ही त्वरेनं कामाला सुरुवात केली. आश्रमशाळांच्या मध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत ज्या करेक्ट नॉर्म्स मध्ये बसतील, त्या आश्रमशाळा सुरक्षा आणि उत्तम शिक्षण द्यायला सक्षम असतील, अशा प्रकारच्या आम्ही गोष्टी काढल्या. आम्ही त्याच्यावरचा एक फॉर्मही बनवला होता आणि हे ठरवलं होतं की 11 तारखेला शाळा उघडतायत आणि 11 तारखेपासून आपण अशा शाळांना आपण काही व्हिजिट दिल्या पाहिजे. आणि विजय रहाटकर, यामध्ये मुद्दा असा आहे की ह्या मुली घाबरतायत. 11 आणि 12 तारखेला मी ह्या मुली घाबरतायत, मला आपल्याला एकच सांगायचं दाबी आहे, होतीये. त्या मुलींच्या मनातली भीती काढण्यासाठी काय करणार आहे महिला आयोग आता? नक्की नक्की. आम्ही माझं फक्त पहिलं वाक्य पूर्ण करते. आणि असं आम्ही ठरवलं होतं, पण हरकत नाही, आम्ही ते पुढे सुद्धा आम्ही करणार आहोत, आमचं ते कामच आहे. मात्र आपण जो आता प्रश्न उपस्थित केलाय की या मुली ज्या घाबरलेल्या आहेत, भेदरलेल्या आहेत, त्याच्याकरता आम्ही काय करणार आहोत, तर ह्याच्यामध्ये आमची भूमिका खूप महत्वाची आहे. यामध्ये या मुलींचं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती सुद्धा काढणं गरजेचं आहे. एक निर्भय वातावरण त्यांना द्यावं लागेल. आज मी जेव्हा गेले त्यावेळेला मी या मुलींशी सगळ्यांशी संवाद साधलेला आहे. त्यांच्या आई वडिलांशी सुद्धा मी सगळ्यांशी बोलले आहे. पण हे फक्त आज करून चालणार नाही, पुढच्या विजय रहाटकर, माझी वेळ संपत आलेली आहे. एक छोटासा प्रश्न जाता जाता तुम्हाला की या प्रकरणी सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊन पण काम करू. या प्रकरणी केवळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुम्ही थांबणार आहात की त्यांना फैलावर घ्यायची तुमची तयारी आहे? कारण गेले अनेक वर्ष या घटना घडतायत. प्रत्येक वेळेला महिला आयोग किंवा त्यावेळेचे कोणी मंत्री असतील ते जातात, ती घटना त्यावेळेला तिथल्या तिथे मलमपट्टी केली जाते आणि त्यानंतर ती घटना सगळेजण विसरतायत. मी जर यादी दिली तर माझ्याकडे गेल्या 10 वर्षातल्या काही घटना आहेत आणि मीच यादी द्यायची गरज नाही. गुगल मध्ये सर्च केला तर आपल्याला एवढं सांगू इच्छिते तुमच्यासमोर की फक्त नक्की 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 मी आपल्याला एवढं सांगू इच्छिते की फक्त आम्ही चर्चा करणार नाही. आम्ही केली होती, आम्ही अडचणी सांगितल्या, त्याच्यामध्ये काय काय लूपहोल्स आहे आम्ही हे सांगितलं आहे. पण या विषयावर आमचा सातत्याने सरकारकडे पाठपुरा असेल, सातत्याने आमच्या शिफारशी पण असतील आणि आमच्या ज्या शिफारशी आहेत, जो अभ्यास महिला आयोगानं केलेला आहे, ज्या आवश्यकता आहेत त्या करण्याकरता, सरकारला भाग पाडण्याकरता महिला आयोग पुढच्या काळामध्ये अत्यंत तत्परतेने काम करेल. हे मी आपल्याला सांगते आहे आणि हे नक्की आम्ही पुढच्या काळामध्ये करू. आमचं हे कामच आहे आणि ते आम्ही पुढे निभावू. बरं, पल्लवी रेणके, मला अगदी कन्क्लुडिंग कमेंट तुमची घ्यायची आहे. सगळ्या याच्यामध्ये अनुदान, विद्यार्थ्यांची संख्या, या सगळ्या दुष्टचक्रामध्ये हे सगळ्या आश्रमशाळा अडकलेल्या आहेत. बरं, त्यामध्ये ज्या काही अशा घटना घडतात त्यामध्ये संस्थाचालक असतात, शिक्षक असतात, तिथलाच स्टाफ, आचारी, पिऊन, अशाच लोकांची नावं समोर येतात. आता इत्तू सिंग हा कोणीतरी बाहेरचा जो त्या संस्थेशी संलग्न आहे हेच नाव पुढे आलेलं आहे. म्हटल्यानंतर करायचं काय? हे अड्डे जे बनत चाललेले आहेत लैंगिक अत्याचाराचे आश्रमशाळांमध्ये, थांबवायचे कसे त्याला? आशाताईंनी मगाशी सांगितलं की तत्कालीन सरकारने म्हणजे त्या आधीच्या सरकारने एका महिला आमदारांची समिती नेमली होती. ते अगदी खरं आहे. त्याच्यामध्ये नीलमताई होत्या, म्हणजे नीलमताई तेव्हा विरोधी पक्षात होता आणि त्या समितीने व्हिजिट्स दिलेल्या होत्या आश्रमशाळांमध्ये. आणि पुढे काय झालं आशाताई असं म्हणाला, पण मी आशाताईंना सांगते की आशाताई, त्या समितीने एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सबमिट केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये एक ठळक सूचना केल्या होत्या की महिलांच्या म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेसाठी काय करण्यात यावं. आणि त्या सूचना ज्या, त्या शिफारशी किंवा ती समितीचा रिपोर्ट जो आहे त्या सरकारने त्याच्यावर रिॲक्ट केलं नाही किंवा त्याच्यावर कार्य केलं नाही. कारण त्याच्यात सर्वात महत्वाचं असं सांगितलं होतं की आश्रमशाळांमध्ये अशा पद्धतीने ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये आश्रमशाळेतले कर्मचारी असतात, कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन बाहेरचे असतात. तर यासाठी त्या प्रत्येक आश्रमशाळेमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी एक महिला अधीक्षक ही कंपल्सरी नेमण्यात यावी, अशा प्रकारची एक महत्वाची शिफारस होती. मला असं वाटतं की त्याच्यावर काम करायला पाहिजे होतं. सरकार कोणाचंही असू देत, पण नम्रता, मला असं वाटतं की मुलींचा सुरक्षितता हा अजेंडाच नाही आहे कोणत्याच सरकारचा. जर तो अजेंडा सरकारचा कुठल्याही आधीच्या सरकारचा असला असता, आताच्या सरकारचा असला असता, तर मला वाटतं कुठेतरी ह्या गोष्टींना आळा बसायला सुरुवात झाली असती, परंतु तो बसत नाही आहे. दुसरं मला असं वाटतं की करायचं काय, तर याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये जी म्हणजे मी आशाताईंनाही सांगते, विजयाताईंनाही सांगते की विजयाताई म्हणतात की महिला आयोगाच्या ह्याच्यामध्ये सक्रिय राहील, शिफारसी देईल, सरकारला सांगेल. पण किमान आधीच्या समितीने ज्या ज्या शिफारसी दिलेल्या आहेत त्या तरी पुढे आणून, या सरकारकडे पुढे आणून त्याच्यावर चर्चा घडवून आपण काही ठोस पावलं उचलू शकतो ना. त्याच्यासाठी परत वेगळं काहीतरी समिती नेमा किंवा वेगळ्या रिपोर्टची वाट बघा करायची गरज नाही आहे. तर मुलींना
चांगल्या वातावरणात शिक्षण कसं मिळेल, तिथे महिला अधीक्षक कसं येईल, सरकारी यंत्रणेतले अधिकारी तिथे जाऊन त्याच्यावर वचक कसा ठेवतील. कारण का हा प्रकार हे याच्यामध्ये फक्त संस्था चालकांवर जबाबदारी टाकून चालणार नाही आहे, तर सरकारी यंत्रणेची तेवढीच जबाबदारी आहे की संस्था चालक संस्थेमधल्या शाळांमध्ये व्यवस्थित लक्ष देत आहेत की नाही. मग काय गरज काय, सोलापूरमध्ये नम्रता जाता जाता मी सांगते की सोलापूरच्या आश्रमशाळेमध्ये जेव्हा मी गेले होते तेव्हा मला काही आश्रमशाळेतल्या मुली, एका आश्रमशाळेतल्या मुली खूप झोप नसल्यासारख्या, चेहरा आकसल्यासारख्या दिसल्या. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला काही त्रास आहे का, कसला त्रास आहे, तुम्ही का असं इतक्या उदास दिसताय. तर त्यावेळेस त्यांनी खूप त्यांना विश्वासात घेतल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्यांची जी हॉल आहे त्या हॉलमध्ये बोरचं बटन आहे आणि रोज रात्री तो बोर चालू बंद करायला वॉचमॅन येतो, त्याच्यामुळे त्या असुरक्षित महसूस करतात आणि त्यांना झोप येत नाही. तर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे मला असं वाटतं. नक्कीच नक्कीच बारीक सारीक गोष्टी असतात जिथे या ठिकाणी या मुलींना असुरक्षित वाटू शकतं. खरं तर या आश्रमशाळा निर्माण झाल्या आदिवासी भागामध्ये, समाजातल्या आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातल्या मुला मुलींना शिक्षण मिळावं मोफत, त्यांचं आयुष्याचं कुठेतरी भलं व्हावं म्हणून या आश्रमशाळांची स्थापना झाली. ही मुलं या ठिकाणी यायला लागली. मात्र खामगाव सारख्या घटनेनं पुन्हा एकदा एक अधोरेखित झाले की कुंपणच या ठिकाणी शेत खात आहे. मग या ठिकाणी सुरक्षित वाटणार कसं या ठिकाणी येणाऱ्या विशेषतः मुलींना. हे आश्रमशाळेमधले विद्यार्थी हे आज जरी मत देणाऱ्यासाठी त्यांचे मतदार नसले तरी सुद्धा उद्या हे मत देणार आहेत आणि हे कोणत्या ना कोणत्या पक्षाला मत देणार आहेत. त्यामुळे हे उद्याचे मतदार आहेत. एवढा तरी विचार करून हे सरकारमधल्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्या भल्यासाठी, भल्यापेक्षाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करणं हे नक्कीच गरजेचं आहे. कारण नाहीतर खामगाव सारख्या दुर्दैवी घटना यापुढे नाहीतर होतच राहतील. कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.